नमस्कार, मी मीनाक्षी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर नवरात्र चालू आहे म्हटलं चला उपवासासाठी आपण काहीतरी गोड बनवूया। तर बघा मी इथे खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपण आज राजगिरीची चक्की बनवणार आहे। त्यासाठी आपण इथे गॅसवरती 2 चमचे तूप गरम करून घेतलं। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेतला। तर बघा सुरुवातीला आपण राजगिरीची चक्की बनवण्यासाठी त्यासाठी आपण पाक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर बघा मी ते 1 वाटी गूळ घेतला, तुपामध्ये छान तळून घेतलं। आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला छान ही गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला इथे गॅस फुल करायचं आहे, मोठा करायचं आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला छान त्याला उकळी आणून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला चमच्याने गूळ असा ढवळत राहायचं आहे। तर बघा आपले 2 मिनटं झाल्यानंतर आपण इथे प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे की आपला पाक जमला की नाही। तर बघा आपला पाक इथे आणखीन इथे पाकाची गोळी बनलेली नाही, म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही। तर आपल्याला एकसारखं चेक करत राहायचं आहे की पाक तयार झाले की नाही। तर बघा आणखीन आपला इथे पाक तयारच झालेला नाही आहे। तर बघा आत्ता हे बघा आपल्या पाकाची इथे गोळी बनलेली आहे, म्हणजे आपला पाक इथे तयार झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सुरुवातीला पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा वाटी इथे भाजलेले असे शेंगदाणे घेतलेत आणि मिक्सरला थोडंसं मोठाड वाटून घेतलं। आता बघा आपण 1 वाटी इथे गूळ घेतलेला होता, त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या। तर मी ही लाह्या घरीच बनवलेल्या आहेत। आता हे लाह्या आपल्याला पाकामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तर बघा आता हे लाह्या आपल्याला पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपण राजगिऱ्याच्या लाह्या लाडू किंवा चक्की बनवत असताना आपल्याला कढई थोडीशी मोठी घ्यायची। तर बघा मी ते ताट घेतलेलं आहे, त्याला आतून तेल लावलं, तुम्ही ट्रेसुद्धा घेऊ शकता। तर बघा आता इथे आपण जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही माझी रेसिपी बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघा आता इथे एक वाटी घ्यायचं आहे आणि वाटीने आपल्याला असं ही मिश्रण जे आहे ते असं खाली दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपली छान असं चक्की बनेल। तर लगेच आपल्याला ह्याचे काप बनवायचे नाहीत, आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे गरम असेल तर मिश्रण आपले छान चक्क्या बनणार नाहीत। तर थंड झाल्यामुळं ते काय होतं की आकसून येतं आणि आपल्या छान चक्क्या पडल्या जातात। तर बघा चाकूने आपल्याला इथे ह्याच्या चक्क्या पाडता येत नाहीत, म्हणून मी ते जे आपण शंकरपाळ्याचं ते काप करायचं असतं ना ते घेतलेलं आहे। त्याने आपल्याला इथे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ह्याच्या चक्क्या बनवायच्या आहेत। तर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्हाला परफेक्ट चक्की बनेल। तर आपल्याला इथे गूळ कमी घ्यायचा नाही, जास्त झालेल तर चालेल पण कमी घ्यायचा नाही, कमी घेतल्यामुळे तुमची चक्की व्यवस्थित होणार नाही। लाडूसुद्धा तुम्ही ह्याचे बांधू शकता। आता इथे आपण चक्क्या बनवून तयार केलेल्या आहेत। तर बघा एकदम मस्त चक्क्या झाल्यात। तर तुम्ही आवडीप्रमाणे लहान मोठ्या चक्क्या बनवायच्या आहेत। तर बघा एक तोडून दाखवले तर किती मस्त आपली ती चक्की बनवून तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।